ज्योतिबा डोंगर असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणावरती फक्त ज्योतिबांचेच मंदिर नाही तर या ठिकाणी अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी देखील दडलेल्या आहेत. चोपडाई देवी व ज्योतिबांचे दर्शन करून आपण मंदिर परिसरामध्ये बाहेर पडतो. मंदिर परिसरामध्ये देखील अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मंदिरातील दर्शन करून आपण ज्योतिबाचा डोंगर खाली उतरत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाताना आपल्याला रस्त्याच्या कडेला अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आणि एका वळणावरती सुंदर असे मातीचा ढिगार आपल्याला पाहायला मिळतो. या ढिगाऱ्याखाली शेकडो वर्षे दडलेले जुने ठिकाण आहे. यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना देखील हे ठिकाण आज देखील माहीत नाही. कोल्हापूरच्या रस्त्यालाच लागून असणारे हे ठिकाण लांबून पाहिल्यानंतर एखाद्या दगडमातीचा ढिगारा असल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो. कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याला आणि एका सुंदर वळणावरती दरीच्या टोकावरती असलेलं हे ठिकाण आहे. लांबून पाहिल्यानंतर आतमध्ये आपल्याला एखाद्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली रचलेले शेकडो वर्ष जुने मंदिर असेल याची आपल्याला कल्पना देखील डोक्यात येत नाही. सध्या या मंदिराची अवस्था, या मंदिरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता की मंदिराच्या आजूबाजूला अनेक झाडांनी व्यापलेले हे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराच्या आजूबाजूला देखील आपल्याला या मंदिराचे अवशेष पडलेले देखील पाहायला मिळतात. हे मंदिर नेमके कशाचे आहे आज देखील अनेक भाविकांना ठाऊक देखील नाही. नकाशाच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवत आहे की हे ज्योतिबाच्या मंदिरापासून अगदी किती अंतरावरती आणि कुठून कसे जायचे हे नकाशाच्या माध्यमातून हे मंदिर मी आपल्याला दाखवत आहे. हे मंदिर नेमके कशाचे आहे, इतके सुंदर मंदिर आतमध्ये आल्यानंतर असेल याची आपल्याला कल्पना देखील करवत नाही. मुक्तासन चक्र, नक्षीदार खांब, द्रविड आणि चालुक्य शैलीचे मिश्रण असणारे हे मंदिर, सुंदर असे नक्षीकाम, चौकटी अष्टकोनी असणारे व याच नक्षीदार खांबावरती पेरलेले मंदिर. तर संपूर्ण मंदिराचा आतील भाग आपण आता पाहत आहोत. खरं तर एकावर शिळा रचलेला ढीग, या ढिगाच्या आतमध्ये इतकं सौंदर्याने नटलेलं आणि इतके प्राचीन मंदिर असेल याची कल्पना आज देखील अनेक भाविकांना नाही. हे मंदिर नेमके कशाचे आहे तर हे मंदिर श्री ज्योतिबांचे पहिले सेनापती म्हणजे अष्टभैरवापैकी असणारे तोरण भैरव यांचे मंदिर आहे. काळ भैरवांच्या अगोदरचे हे सेनापती आहेत, तर त्यांचे हे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये अखंड शिळेमध्ये कोरलेली तोरण भैरवांची मूर्ती आहे. ही मूर्ती अखंड पाषाणामध्ये व अशी विराजमान मूर्ती आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला नक्षीदार खांब, पाना फुलांची नक्षी आणि तोरण भैरवांची प्राचीन मूर्ती या ठिकाणी आपल्याला एका दगडी चौतऱ्यावरती असलेली पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेर बाजूस आपल्याला शिखराचा काही भाग देखील आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी या मंदिराची रचना नेमकी कशी असेल आणि किती सौंदर्याने नटलेले हे मंदिर असेल त्या काळी, ज्यावेळी हे मंदिराची अवस्था अगदी व्यवस्थित असेल त्या काळामध्ये हे मंदिर किती व्यवस्थित असेल हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. बाहेरून पाहिल्यानंतर हे मंदिर आतमध्ये इतके सुंदर असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. इतके सुंदर आतमध्ये असणारे हे मंदिर आहे.
तोरण भैरवाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे या मंदिराची प्रत्येक गावाच्या बाहेरील भैरवनाथाचे मंदिर असते. त्याप्रमाणे येथील स्थानिक लोक असे देखील सांगतात की हे रक्षक म्हणून देखील या तोरण भैरवांचे मंदिर आहे. या झाडाझुडपांमध्ये देखील आपल्याला मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. याच मंदिराच्या पाठीमागील बाजूस देखील आणखीन एक छोटेसे मंदिर आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. या मंदिराच्या मानाने हे मंदिर अतिशय छोटे असलेले देखील आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी देवीचे छोटेसे असे मंदिर आहे. या ठिकाणी देवीला आपल्याला साडी देखील घातलेलीची पाहायला मिळते. तर कोल्हापूरच्या रस्त्याला लागून असणारे हे मंदिर आहे. आपण ज्योतिबाला कधी आलात तर 5 मिनिटं काढून या मंदिराला देखील आपण भेट जरूर द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.